नमस्कार. लपंडाव सिरियलमध्ये आज आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया. इकडे आता दाभाडे काकूंच्या गळ्याला आता बांधलेलं असतं सरकारने आणि आता ती तिला म्हणत असते, लवकर आता याच्यावरती मला सही करून पाहिजे. तू जर याच्यावरती सही नाही ना केली तर बघ, असं म्हणून ती तिला त्रास देत असते. तेवढ्यातच तिकडून आता कान्हा येतो. आता कान्हा आता येत असतो. त्याला असं वाटत असतं की दाभाडे काकू कुठे गेलेले आहेत. तो त्यांना शोधत असतो. तर आता इकडे आता सरकारला मात्र तो आता पाठीमागे येत असतो. तो आता आरशामध्ये दिसतं आणि मग आता त्या लगेचच आता त्यांना सोडतात आणि म्हणत असतात की अहो काय होतंय, तुम्हाला त्रास होतोय का? तर आता कान्हा दरवाजा उघडतो आणि आता इकडे दाभाडे काकूंना त्रास होत असतो. तर आता तो खूपच घाबरतो आणि म्हणत असतो की अहो काकू काय झालं, तुम्हाला काय त्रास होतोय का, काय झालं यांना? तर इकडे सरकार म्हणत असतात की काही नाही रे, एवढ्या महागड्या म्हणजे एवढ्या महागाईच्या गाडीमध्ये बसायची त्यांना सवय नाही आहे ना, त्याच्यामुळे एसीमुळे हा त्रास झालेला आहे आणि आता त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय. त्यावेळेस कान्हा म्हणत असतो की हा का, बरं तुम्ही बाहेर या पटकन. तर आता तो दाभाडे काकूंना आता बाहेर घेतो आणि म्हणत असतो की काय होतोय, तुम्हाला त्रास होतोय का, असा आता तो त्यांना विचारत असतो. तर आता दाभाडे काकू खूपच घाबरलेल्या असतात. त्यांना आता काय बोलावं ना तेच कळत नाही. तर आता तो म्हणत असतो की प्लीज सांगा ना काय झालं, तुम्ही एवढे घाबरलेलं का दिसत आहे? तर आता त्या काहीच बोलत नाही आणि आता इकडे कान्हा आता त्यांना घेऊन जातो. इकडे आता ही सरकार जी असते तिला आता खूप टेन्शन आलेलं असतं की आता हे सगळं कान्हाने बघितलं तर नसेल ना, त्याला आता याच्याबद्दल काही डाऊट येणार नाही आहे ना, असं म्हणून आता त्या घाबरलेल्या असतात. तर आता इकडे कान्हा आता दाभाडे काकूंना घेऊन जातो. तर दाभाडे काकूंना असं वाटत असतं की आता हे सगळं कान्हाला सांगावं का नको, कारण आता कान्हा खूपच त्यांना विचारत असतो. पण त्या विचार करत असतात की नाही नको, लगेच कान्हाला सांगायला नको. तर कान्हा आता त्यांना घरी सोडून येतो. दुसरीकडे आपण पाहतो की सखी आता घरी चाललेली असते. तिला असं वाटत असतं की आता जाताना तरी आई मला बरोबर घेऊन जाईल, म्हणून आता ती चाललेली असते गेटच्या बाहेर. तर आता तिकडून काही ती मंडळाची मुलं असतात ती येतात आणि म्हणत असतात की काय हो मॅडम, जेवण झालं का? त्यावेळेस सखी त्यांना म्हणत असते की हो झालं जेवण आणि खरंच खूप छान जेवण बनवलं होतं. त्यावेळेस आता ती त्यांचं कौतुक करत असते. तर आता ती जी काही मुलं असतात ना ती म्हणत असतात की हो मग होणारच ना, सगळं आपल्या कान्हाने बघितलं होतं, डेकोरेशन, केटरिंग, त्याचबरोबर हे सगळं जी तयारी आहे ती सगळी आमच्या कान्हाने केली होती. खरंच आमचा कान्हा ना खूपच चांगला आहे आणि तो आमच्यासाठी खूप काही करतो. आणि तिकडून कान्हा येतो. तेवढ्यातच तो म्हणतो की अरे बघा तो आला कान्हा. तर कान्हा म्हणत असतो की काय रे करण, मी इथे नाही आहे म्हणून आता मॅडमला माझ्याबद्दल काहीही सांगतो की काय? तर लगेच आता सखी म्हणत असते की नाही हो, उलट ना ते तुमची तारीफच करत आहेत. ते म्हणत आहेत की कान्हा आमचं हे सगळं करतो. खरंच तुम्ही खूप चांगले आहात की तुम्हाला एवढी छान अशी मित्र भेटलेले आहेत, सगळं तुम्हाला भेटलेलं आहे. त्यावेळेस तो म्हणतो की हो पण मॅडम तुम्हाला आज कसं वाटलं आमचा हा कार्यक्रम? त्यावेळेस आता इकडे सखी म्हणत असते की खरंच खूप छान वाटलं मला आज इथे येऊन. बरं चला आता उशीर झालेला आहे, मी निघते. त्यावेळेस आता तो म्हणतो की काय तुम्ही एकट्याच जाणार का? तर ती म्हणते की नाही आई आहे ना तिच्याबरोबर जाईल. तर आता कान्हा तिला म्हणत असतो की त्या तर गेल्या मगाशीच. त्यावेळेस आता इकडे सखीला मात्र खूप मोठा धक्काच बसतो. तिला असं वाटत असतं की असं कसं शक्य? ती म्हणते की नाही हो आत्ता इथेच असेल आई माझी. त्यावेळेस तो म्हणतो की नाही हो, मी आत्ता दाभाडे काकूंना शोधत होतो, त्यावेळेस त्या दोघी बोलत होत्या आणि नंतर मी दाभाडे काकूंना घरी सोडून आलो. त्यावेळेस त्या तिथून त्यांची गाडी निघून गेली. आता सखीला खूपच वाईट वाटतं. त्यावेळेस तो म्हणतो की चला मी तुम्हाला सोडतो रिक्षाने. त्यावेळेस ती म्हणते की नाही हो मी जाते, मला सवय आहे एकटीला राहायची. त्यावेळेस कानाला थोडासा धक्काच बसतो. तो म्हणतो की काय तुम्हाला सवय एकटीला राहायची? तर ती म्हणते की नाही तसं म्हणजे मला एकटीला जायची सवय आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तर आता तो म्हणतो की ठीक आहे आणि ती सगळेजण आता तिथून निघून जातात. इकडे मात्र आता सखी विचार करत असते की आजही आई माझ्यासाठी थांबली नाही आणि मला मायेने जवळ घेऊन ती मला घेऊन गेली नाही. कसं रे साईबाबा माझं होणार आहे, मला कधीच आईचं प्रेम मिळणार नाही आहे का, असं म्हणून आता ती विचार करत असते. तर इकडे आपण दुसरीकडे पाहतो की आता इकडे सगळ्यांचं आवरून झाल्यानंतर, सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर कान्हा आता साईबाबांच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की साईबाबा तुम्हाला तर माहीत आहे तुम्हीच माझे आईबाबा आहात म्हणून, आणि आज सॉरी बरं का, आज तुमच्याबरोबर मला बोलायला वेळच मिळाला नाही. आणि आता तो ना जेवणाचं ताट घेऊन आलेला असतो आणि तो साईबाबांच्या चरणी ठेवलेलं असतं आणि आता ते घेतो आणि आता तो म्हणत असतो की साईबाबा खरंच तुम्ही ना आज माझ्यासाठी खूप छान एक काम केलेलं आहे. आणि ते ताट घेतो तो त्याच्यापासलं आणि आता तो जेवण करत असतो. तो रोज असं साईबाबांच्या समोर आता जेवण करत असतो बोलत बोलत. तर आता तो म्हणत असतो की साईबाबा आज तुम्ही ना माझ्यासाठी खूप छान असं एक काम घेऊन आलेला आहात, पण ना उद्याचा दिवस पण माझा चांगला जाऊ दे एवढीच माझी इच्छा आहे, असं म्हणून आता तो जेवण करायला लागतो.
आणि तो पुन्हा म्हणत असतो की खरंच त्या मॅडमने ना मला उद्या एक चांगला जॉब द्यायला पाहिजे, म्हणजे मी सगळं काही व्यवस्थितच करेल, पण ना मला प्लीज साईबाबा उद्या ना उद्याच्या दिवस माझ्यावरती लक्ष राहू दे, असं म्हणून आता तो तिथे साईबाबांच्या जवळ आता जेवण करत बसलेला असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की सखी आता एकटीच चालत आता घरी चाललेली असते. तिला आता तिच्या आईची खूप आठवण येत असते. ती म्हणत असते की आई आज पण तू मला सोडून गेली. तेवढ्यातच आता तिथे रस्त्यावरती एक आता आई म्हणजे रस्त्याच्या कडेला चाळीमध्ये आता एक आई तिच्या मुलाला भरवत असते. तर आता ते मुलगा हट्ट करत असतो, आई आता मी मोठा झालोय, नको ना तू मला भरवू. तर आता ते शब्द सखीच्या कानावरती जातात. आता सखी त्याच्याजवळ येते आणि म्हणत असते की काय रे बाळा, काय झालेलं आहे, तू का असा हट्ट करत आहे. त्यावेळेस तो मुलगा म्हणतो की अगं दीदी बघ ना, आता मी मोठा झालोय ना, तरी पण आई आता मला चारते, माझ्या हाताने खाऊ देत नाहीये. त्यावेळेस आता सखी त्याला समजावत असते, बाळा आईसाठी आपलं बाळ कधीच मोठं होत नाही आणि तू खूप लकी आहे की तुला तुझी आई भरवत आहे. अरे अशी काही मुलं आहेत ज्यांना त्यांची आई भरवत सुद्धा नाही, त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही, मायेने त्यांना जवळ घेत सुद्धा नाही आणि तुझी आई तुझ्यावरती एवढं प्रेम करत आहे तरी तू ते सगळं का नाकारतोय. आता त्याला सखी समजून सांगत असते. त्यावेळेस आता तो मुलगा म्हणत असतो की हो का ताई, आता मी अजिबात हट्ट करणार नाही, मी आता माझ्या आईला म्हणजे माझी आई भरवते ना तेच मी आता खाणार. तर आता तो त्याच्या आईला म्हणत असतो की सॉरी आई, तू भरव मला. आणि असं म्हटल्याबरोबरच आता सखीला खूप छान वाटत असतं. त्याचबरोबर जी त्याची आई असते तिला सुद्धा आता खूप आनंद होतो, तिच्या चेहऱ्यावरती सुद्धा आता हसू येतं आणि ती त्याला आनंदाने घास भरवत असते. तर सखी मात्र आता तिच्या मोबाईलमधला जो वॉलपेपर असतो तिचा आईचा आणि तिच्या पप्पांचा, तो बघत आता खूप दुःखी होऊन तिथून आता निघून जाते. दुसरीकडे आपण पाहतो की एका अंधाऱ्या खोलीमध्ये कोणीतरी असं शाल घेऊन बसलेलं आहे. त्याचं तोंड अजून आपल्याला इथे बघायला भेटणार नाहीये आणि आता त्या अंधाऱ्या खोलीमध्येच आता इकडे सरकार येते, केक घेऊन आलेले असते. सखीच्या वाढदिवसाचा केक कट करण्यासाठी तिथे ते घेऊन आलेले असते आणि आता तिथे जी चेअर असते त्याच्यावर बसते आणि म्हणत असते की काय रे, आज ना तुझ्या सखीचा 21वा वाढदिवस आहे आणि माझ्या कंपनीचा सुद्धा 21वा वाढदिवस आहे, असं आता ते त्याला सांगत असते. पण आता ते जे कोण आहे ना ते खूपच घाबरलेलं असतं. तर आता ती म्हणत असते की खरंच मी ना तुम्हाला कोणालाही सोडणार नाहीये, एक 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 करून सगळ्यांना हे करणार आहे. तुला तर खूपच अभिमान होता ना, पण आता बघ मी काय करते ते. आता तुझी सखी 21 वर्षाची झालेली आहे आणि आता एकदा का तिची सही झाली ना की सगळी प्रॉपर्टी माझी होणार आहे आणि तिची सही काय रे मी अशी घेईल. तिला काय हवंय, तिला ना फक्त आईचं प्रेम हवंय, तिला ना मला आई म्हणायचं आहे, मायेने जवळ घ्यायचं आहे, एवढीशीच इच्छा आहे तिची. मी जर एवढी इच्छा तिची पूर्ण केली ना मग ती मला ना ह्या पेपरवरती सह्या एकदम सहजपणे करून देईल, असं म्हणत असते. आणि म्हणते हे बघ आता मी केक आणलेला आहे, चल आपण आता केक कट करूया. म्हणून ती आता काडी पेटवते आणि म्हणत असते की पेटू का पेटू का, अरे मेणबत्ती म्हणते, किती घाबरतो. आणि असं म्हणून आता ती केक कट करायला घेते आणि त्याच्यावरती खूपच चिडलेली असते. आणि आता ती जी कोण व्यक्ती आहे ना ते अजून आपल्याला सुद्धा माहीत नाही आहे, लवकरच आता ती कोण आहे ते कळणार आहे. तर आता तो केक असतो ना ती खूपच असं विचित्र पद्धतीने कट करते, हॅपी बर्थडे सखी असं खूप रागाने म्हणून आता ती केक कट करत असते. तर आता ती व्यक्ती खूपच घाबरते, असं थरथर कापल्यासारखं करत असते. तर आता हे सरकारला आवडत नाही. ती म्हणत असते की अरे किती वळवळ करतोय, गप्प बस ना, असं म्हणून आता ती त्याच्यावरती खूपच ओरडते. आता ती व्यक्ती कोण आहे ना ते आपल्याला लवकरच पाहायला भेटणार आहे. मला तरी असं वाटत आहे की ते सखीचे बाबाच असतील. दुसरीकडे आपण पाहतो की आता सखी घरी आलेली असते आणि तिने सुद्धा तिच्यासाठी केक आणलेला असतो. आता ती त्या तिघांचा फोटो बघून आता खूपच रडत असते आणि म्हणत असते की बाबा ह्या फोटोमध्ये आपण किती छान दिसत आहोत ना तिघे, ज्यावेळेस तू होता ना त्यावेळेस आपली किती सुखी फॅमिली होती, आई पण माझे किती लाड करायची, पण अरे जेव्हापासून तू गेलाय ना तेव्हापासून आई माझ्यासाठी काहीच करत नाही आणि माझे लाडसुद्धा करत नाही. एवढंच काय रे, ती मला आईसुद्धा म्हणून देत नाहीये. प्लीज बाबा तू सोडून गेला पण मला खूप त्रास होत आहे. आज मी 21 वर्षाची झाली पण तरीसुद्धा आईने मला विश केलं नाही. नेहमीप्रमाणेच तो दिवस निघून गेला. 12 वर्ष झाली मी या दिवसाची वाट बघत असते पण आई मला कधीच विश करत नाही. किती दिवस छान होते ना रे ते पहिले, पण आता बघ ना आई पूर्णपणे बदलून गेलेली आहे आणि मला आता आशासुद्धा नाही आहे की आता पुन्हा ती नीट वागेल. म्हणून प्लीज बाबा तूच आता काहीतरी कर ना, असं म्हणून आता ती त्या फोटोकडे बघून रडत असते. तर आता तिने जो केक आणलेला
केलेला असतो तो आता कट करत असते आणि तिला खूप रडायला येत असतं. ती रडत रडतच हॅपी बर्थडे टू यू सखी आता स्वतःलाच म्हणून आता ती केक कट करत असते आणि आता तिला खूप वाईट वाटत असतं. तर आता ती फोटोकडे बघून स्वतःच आता तो केक खाते आणि आता तिच्या बाबाला ती आता खूपच मिस करत असते आणि खूप मोठमोठ्याने रडत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला भेटणार आहे की कुल्फी आता नाश्ता करण्यासाठी आलेली असते आणि तिला तिथे पास्ता दिसतो. ती म्हणते की वाव पास्ता. तर लगेच उर्मिला येते आणि म्हणत असते की सरकारने खाल्ल्याशिवाय खायचा नाही कुल्फी, तुला कळत नाहीये का? तर आता हे सगळं ऐकून मीनाक्षीला मात्र खूपच राग येतो. ती खूपच रागाने आता बघत असते. तर आता सरकार येतात तर उर्मिला तिला गुड मॉर्निंग म्हणते तर सरकार तिला गुड मॉर्निंग म्हणते. आता इकडे मीनाक्षीकडे बघते पण मीनाक्षी काही आता तिला गुड मॉर्निंग म्हणत नाही. ती आता वाकडं तोंड करते तर सरकार तिच्याकडे रागाने बघते. त्यामुळे आता तिला नाईलाज नसल्यामुळे आता नाईलाजाने मीनाक्षी सुद्धा आता गुड मॉर्निंग म्हणते. तर आता सरकारला तिकडून आता सखी जाताना दिसत असते. त्यावेळेस सरकार आता तिला खूपच हसून असं सखी असा आवाज देतात आणि असं सरकारने एवढ्या प्रेमाने आवाज दिला त्यामुळे ना उर्मिलाला तर खूपच मोठा धक्काच बसतो. घरातील सगळ्यांनाच आता खूप मोठा धक्काच बसतो. त्यावेळेस आता सखी तिकडून म्हणते की काय तू मला बोलवलंस? आई आई नाही सरकार असं म्हणून आता ती सरकारच्या जवळ येते आणि म्हणत असते की काय हो सरकार, आज एवढ्या प्रेमाने आवाज दिलेला आहे, आज पण तुमचा काही इव्हेंट वगैरे आहे का? नाही म्हणजे इव्हेंट असेल किंवा मीडियावाले आले असतील किंवा तुमचं काही काम असेल तरच तुम्ही मला एवढ्या प्रेमाने आवाज देता म्हणून विचारलं. सरकार तुम्हाला ना खरंच मी एक शोपीस म्हणूनच पाहिजे असतं, मला मिरवायचं असतं. आता असं ती टोमणे देत असते त्यामुळे मीनाक्षीला आता खूपच छान वाटत असतं. ती आता मनामध्येच हसायलाच लागते. त्यावेळेस इकडे सखी म्हणत असते की खरं सांगू का, तुम्ही ना बाहेर ना माझी आता एक ट्रॉफी म्हणून आता ट्रॉफी डॉटर म्हणून मला मिरवता आणि घरामध्ये सुद्धा तुमच्याच इशाऱ्याने मला चालायला लागतं आणि तुम्हाला सरकार म्हणायला लागतं. आता इथे काही मीडियावाले येणार आहेत का, त्यामुळे मी हसून खेळून बोलायचं आहे असं आता ती टोमणे देत असते. तर आता उर्मिला सुद्धा आता खूपच अशी हसून आता तिच्याकडे बघत असते कारण ती सुद्धा सरकारच्याच मागे मागे करत असते. त्यावेळेस आता सखी आता म्हणत असते की का ग आई, का तू अशी माझ्याशी वागते, एवढी का मी वाईट आहे का? त्यावेळेस आता हे सगळं ऐकून सरकारला मात्र खूपच राग येत असतो. पण आता ती हे सगळं तिचं ऐकून घेत असते आणि म्हणत असते की सखी तू माझं ऐकून घे. पण सखी काहीच ऐकण्याच्याच मूडमध्ये नसते. ती आता खूप काही आता इथे सरकारला बोलत असते. सरकार तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण ती काही ऐकून घेत नाही. तिकडून आता केक येतो तर केक बघून कुल्फी आता केक असं आवाज देते तर सगळेजण आता त्या केककडे बघतात. त्यावेळेस आता सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती आता आश्चर्यानेच तिच्याकडे आता सरकारकडे बघत राहते. इकडे आता सरकार म्हणत असते की तुला ना झाले का तुझं सगळं बोलून? अगं कालचा दिवस ना तुझ्यासाठी चांगला नव्हता, राहू काळ होता आणि नंतरचा अशुभ दिवस होता, त्याच्यामुळे मी आता हे सगळं काल तुला विश केलं नाही किंवा तुझा केक कट केलेला नाही आहे बड्डेचा असं आता ती तिला सांगत असते. आणि जरी तुला जर हे सगळं माझं खरं वाटत नसेल, खोटं वाटत असेल तर ना आठव कालच्या दिवशी काय झालं होतं ते सगळं आठव. आणि आता ती रडण्याचं नाटक करत असते. आता कुल्फीला आठवतं की ते जे झुंबर असतं काल तिच्या अंगावरती पडणार होतं, आता तो दिवस तिला आठवतो आणि इकडे आता सरकार मात्र रडण्याचं नाटक करत असते आणि तिच्यापासून थोडीशी लांब जाते. आता कुल्फीला वाईट वाटतं तर आता जी तिच्या हातामध्ये फाईल असते ती आता इकडे ती बघत असते. तर कुल्फी पाठीमागून म्हणत असते की सॉरी आई, मला माफ कर, मला हे सगळं कळलेलंच नाहीये. त्यावेळेस आता इकडे सरकार म्हणत असते की बरं आता जाऊ दे, चल बरं आता केक कट करायला घे सखी. तर आता हे सगळं पाहून कुल्फीला खूप आनंद झालेला असतो. सखी सुद्धा आता कुल्फीकडे बघत असते आणि सखीला खूप आनंद झालेला असतो की तिची आई आता तिचा बड्डे साजरा करणार आहे म्हणून. आणि ती म्हणते की आपण बड्डे साजरा करणारच आहोत पण आधी ना ह्या फाईलवरती सही कर. हे ना LICचे पेपर आहेत, इन्शुरन्सचे पेपर आहेत जे ना आता तुला सही करायची आहे आणि मग आपण बड्डे सेलिब्रेट करू. त्यावेळेस आता सखी खूपच खुश होते आणि आता नंतरनं ती सगळ्यांकडे बघत असते. आता सखीला खूप आनंद झालेला असतो. आता सखी म्हणत असते की हो चालेल आणि ती आईच्या जवळ भेटायला जाते. तर आता मध्येच तिथे ती फाईल घेऊन येते, भेटून सुद्धा देत नाही तिला. ती म्हणते की आधी सह्या कर आणि मग नंतर आपण तुझं बड्डे सेलिब्रेशन करूया. तर आता सखी म्हणत असते की बरं ठीक आहे चालेल, कारण त्या बिचारीला माहीत नव्हतं की हे पेपर आता प्रॉपर्टीचे आहेत म्हणून. तर आता सखी म्हणत असते की चालेल आणि आता सखी
ते पेपर घेते आणि आता तिला असं वाटत असतं की आता ह्या पेपरवरती सह्या केल्या की मग आई माझा बड्डे सेलिब्रेट करणार आहे आणि ती मला आई असं म्हणून देणार आहे. तसं की खूप खुश होते. मीनाक्षीकडे बघते हसून, त्याचबरोबर उर्मिला, कुल्फी सगळ्यांकडे बघते आणि आई असं तिला आता म्हणायला परमिशनसुद्धा इकडे सरकारने दिलेली असते. त्यामुळे ती सगळ्यांकडे आता हसून बघत असते आणि तिला खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो. तर आता ती फाईल घेते आणि आता सही करायला लागते. तर तेवढ्यातच लगेच आता ती सही करायला जाते. तर उर्मिला आता मध्येच बोलते की सरकार, हे कसले पेपर आहेत जे तुम्ही सखीला सही करायला सांगताय. आता असं म्हटल्याबरोबर उर्मिलाने लगेच आता सखीसुद्धा थांबते. तिलासुद्धा थोडासा म्हणजे विचार करते ती थोडासा की नक्की हे पेपर कसे आहेत आणि ती सही करायला लागते. तेवढ्यातच तिचा जो छोटा काका असतो तो आता ड्रिंक घेऊन तिथे आलेला असतो आणि आता तो गाणं म्हणत असतो. सरकारला मुद्दाम लागावं म्हणून तो आता गाणं म्हणत असतो आणि त्याचा राग मात्र सरकारला खूपच येतो. ती आता खूपच रागाने त्याच्याकडे बघत असते आणि आता तो खायला असं बघत असतो की आता खायला घेत असतो. तेवढ्यातच उर्मिला म्हणत असते की म्हणजे उर्मिला त्याच्याजवळ येते आणि म्हणत असते की अहो, तुम्हाला माहीत आहे ना, सरकारने खाल्ल्याशिवाय आपण कोणीही खाऊ शकत नाहीये, तर तुम्ही असं का करताय, असं आता म्हणून ती त्याला खाण्यापासून आडवत असते. दुसरीकडे आपण पाहतो की इकडे आता कान्हा आलेला असतो मॅडमला भेटण्यासाठी, म्हणजे सरकारला भेटण्यासाठी. तर आता तो गेटवरती येतो. तर वॉचमॅनचा जो असतो तो गेट उघडतो. तर तो आता मुद्दाम फोनवर बोलत नाटक करत येत असतो. तेवढ्यातच तो वॉचमॅन म्हणत असतो की ओ, काय नाटक करताय, हे असलं काय बोलताय, असे तुमच्यासारखे किती चोर आले आणि किती गेले, चला चला लवकर बाहेर व्हा. तर आता तो मुद्दाम फोनवर बोलत असतो, हा सर, मला हे आतमध्ये सोडत नाहीये, मी काय करू, अच्छा सर मग येऊ का माघारी, असं तो मुद्दाम आता त्या वॉचमॅनला फसवण्यासाठी नाटक करत असतो. काही कोणा सराचा वगैरे फोन नसतो. तर आता मग ते वॉचमॅन म्हणतात का जावा जावा, तुमची ही नाटकं असली अजिबात सांगू नका, जावा. आता तो जायला निघतो आणि म्हणत असतो की प्लॅन ए तर खराब झाला, आता प्लॅन बी करायला लागेल काहीही करून. तर आता तो पुन्हा त्यांच्याकडे जातो आणि म्हणतो की याच्यामध्ये ना 70 लाख रुपये आहेत आणि ते मला आतमध्ये द्यायचे आहेत. आता तुम्ही ठीक आहे नाही म्हणताय तर नाही, तुमच्यामुळे सरकारचं नुकसान होणार आहे आणि 35 लाख तुम्हाला भरपाई द्यावा लागणार आहे. आयुष्यभर जरी काम म्हणजे 2-3 पिढ्या जरी गेल्या ना तुमच्या, तरी तुम्ही एवढे पैसे कमावू शकणार नाहीये, असं म्हणून आता तो तिथून जायला निघतो आणि म्हणत असतो की प्लीज प्लीज ह्यांनी आवाज देऊ दे. तेवढ्यातच आता ते वॉचमॅन विचार करत असतात आणि म्हणतात की ओ सर, या इकडे या. आता तो म्हणत असतो की यस. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की इकडे उर्मिला आता त्याच्या नवऱ्याला खाऊन देत नसते. ती म्हणत असते की तुम्हाला कळतंय ना, सरकारने खाल्ल्याशिवाय खायचं नसतं. त्यावेळेस तो म्हणत असतो की ए कुठले सरकार, ते सरकार असतील तुमच्यासाठी, माझ्यासाठी कोणी सरकार वगैरे नाहीये. आणि ही बाई सरकार दुसऱ्याची प्रॉपर्टी हडपून त्याच्यावरती बसलेली आहे आणि ही कसली आली सरकार, आयत्या बिळावरती नागोबा, असा आता तो तिला टोचून बोलत असतो. तर इकडे आता ते वॉचमॅन असतात, त्यांनी आता सरांना फोन करायचा म्हणून आता आतमध्ये फोन केलेला असतो. तर आता तो फोन उचलतो आणि म्हणत असतो की काय. तर आता तिकडून वॉचमॅन म्हणत असतो की हे कोणीतरी आलेले आहे 70,000 रुपये घेऊन. त्यावेळेस तो म्हणतो की अच्छा, वहिनीनेच काहीतरी उद्योग केला असेल, तिनेच मागवली असतील, काय करते एवढ्या पैशाचं काय माहिती. म्हणून आता तो म्हणतो की हा द्या पाठवून आतमध्ये. तर आता ते काही वॉचमॅन असतात, ते म्हणत असतात की ए जा, तुला बोलवले सरांनी आतमध्ये. तर आता तो म्हणत असतो की मग म्हटलं होतं ना तुम्हाला. तर इकडे आता सरकार आता त्याला म्हणत असते की काय रे, काय चाललंय तुझं, असं तुझ्यासारखं ड्रिंक घेऊन तरी मी नाही करत. एवढं सगळं साम्राज्य उभं करायला ना बळ लागतं आणि ते माझ्यामध्ये आहे, तुझ्यामध्ये नाही आहे. त्यावेळेस तो म्हणतो की काय हो, आयत्या बिळात नागोबा असल्यासारखं घर बांधलं होतं आम्ही, त्याच्यात येऊन तुम्ही बसलेला आहात, काही नाही. आणि हा दादा तुमच्या होला हो मिळवतो. त्यावेळेस तो म्हणत असतो की काय रे, तुला दिली होती ना संधी, पण तू काय केलं त्या संधीचं, काहीही उपयोग केलेला नाहीये. आणि हे म्हटलेलं जे असतं ते उर्मिलाला खूपच राग येतो. ती म्हणत असते की वहिनी, तुमच्या नवऱ्याला सांगा, तो काहीही बोलतोय माझ्या ह्यांना, असं म्हणून आता ती त्याच्यावरती चिडत असते. मात्र आता जो काही तिचा मोठा धीर असतो तो काही गप्प बसतच नाही आणि आता तो सुद्धा खूप बोलायला लागतो. तर इकडे आता उर्मिलाचा जो नवरा असतो तो आता खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो उर्मिलाला, पण उर्मिलाला मात्र काहीच फरक पडत नाही. ती सतत आता सरकार असंच करत असते. तर आता सगळेजण खूप असे बोलत असतात. तर सरकारला खूप राग येतो आणि ती म्हणत असते की गप्प बसा. आणि आजचा एपिसोड आता येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जे प्रॉपर्टीचे पेपर असतात ते वकील आता म्हणत असतात की हिचं ना लग्न झालं ना त्यावेळेस तिच्या आणि नवऱ्याच्या संमतीनेच हे सगळं प्रॉपर्टी तुमच्या नावावर होऊ शकते, असं म्हटल्याबरोबर सरकारला आता खूपच राग येतो. ती म्हणते की आता हिचं लवकरच लग्न करावं लागेल. आणि इकडे
आता आपण पाहतो की सखी म्हणत असते की नाही मला अजून लग्न करायचं नाही आहे, पण आता सरकार काही तिचं ऐकतच नाही आहेत. त्या म्हणत असतात की असा कोणता मुलगा हवा आहे जो आता माझ्याच तालावर नाचेल आणि असंच मी त्या मुलाबरोबर लग्न हिचं लावून देईल. असा मुलगा मला कुठे भेटेल आणि तेवढ्यातच तिकडून कान्हा येतो आणि आजचा एपिसोड